अशी या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा असंही म्हणतायत। महाराष्ट्र शासनाने सध्या 31,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी शेतकऱ्याला दिले, पण अद्याप दिवाळीपूर्वी या ठिकाणी रक्कम जमा करतो म्हणले होते, ती रक्कम जमा केलेली नाही। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय वाटते, दिवाळी गोड झाली का, काय सांगतात तुम्ही? आताच म्हणल्या 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं गव्हर्नमेंटनं जाहीर केलं 31,000 कोटीचं। भेटले कोणाला किती हे विचारा तुम्ही शेतकऱ्याला परीक्षा देऊन। आज मला भेटले किती? एक हेक्टरी 18,500 रुपये का गव्हर्नमेंटनं ते फडणवीसनं जाहीर केले। मला आले किती? 6 हेक्टरी 6,250 रुपये मला आले। आता 18,000 तुम्ही मीडियाला सांगाले, प्रचाराला सांगाले, मतदान करायला, मतदान भागाला आम्ही एवढं देतो, हमी भाव एवढा देतो, तेवढं करायला। आज सोयाबीनचा आमचा भाव काय चालू आहे? शेतकरी दिवाळी अंधारात झाली। 2,500 3,000 रुपये आमच्या सोयाबीन कोणी क्विंटल घेणार गेलं? हे पापाला घडा घ्या। हेक्टरी उत्पन्न किती व्हायला याच्यातून सांगा तुम्ही मला। जगावर की मरावर सांगा ना तुम्ही। काय दिवाळी जाहीर केली, आनंदाची जाहीर केली, आनंदाची झाली दिवाळी, शेतकऱ्याची मिळाली होती का आमची? हे विळा घेऊन फाशी घ्यायची पाहिजे आम्हाला। हे लाईनीचे खांबे तुटले, हे अहो खरीप तर गेला हो, रब्बी चला आमचा रब्बी। एक माणूस एक लाईन मध्ये ना गेला, खांबे लाईन 2,000 कोटी मध्ये तुम्ही लाईनीसाठी बी 10,000 कोटी मंजूर केलेले आहेत। काय दिलं सांगा ना? काय अजून आता रब्बी का उन्हाळ्यामध्ये पेराव का आम्ही? रब्बीसाठी 10,000 देतो म्हणा। अहो कवा आता कोणाच्या खिशात आले 10,000 रब्बीसाठी सांगा मला। इथं 10-20 शेतकरी, आता प्रत्येक शेतकऱ्याला विचारा कोणाच्या खात्यात आले ते काय नाही। ती उगाच देतो, आश्वासन करतो, हे करतो, आम्ही हे केलं आणि ते केलं। दादा म्हणतात खरंच शेतकरी नेता, लोकनेता आहे? अहो देवान आमदार आमच्या इथं अजून काय आले नाही। आले असतील, गेले असतील कुठं आम्हाला माहित नाही। मग ते येऊन फाणं महत्वाचं नाही हो। येतील बी तुम्ही, जातील बी। फावून काय तुमचं आमचं काय पोट भरणार आहे काय? तुम्ही याशाल आमच्या घरी भेट देशाल, याच्याला आमचं पोट देणार आहे? तुम्ही मला भेटले पोट, आमचं पोट भरणार आहे त्याने? आम्हाला काय निधी किती आला ते पाहा तुम्ही। आमच्या हेक्टरी तुम्ही 18,000 जाहीर केला, आले 6,000। त्या 6,000 काय करू आम्ही? अहो रान साफ करायला 6,000 पुन्हा तर मजुरी काय झाली? आमदाराला काय रोज पडते आणि शेतकऱ्याला काय रोज पडते? याचा डिफरन्स करा ना तुम्ही। बुलढाण्याच्या सभेमध्ये सांगितलंय की तुम्ही मरू नका, एखाद्या आमदार खासदारांना कापा, हे विधान केलंय। हे सत्य आहे का विधान? काय ना आपल्या जीवावर आंदोलन झाले तर मग त्याला द्यायला काय लाज वाढली का? आता त्याला कापव नाही तर काय चिरव काय? मग त्यांची काय पूजा करू काय? ठिकाणी आपण शेतकऱ्याचा रोष पाहू शकतो। शेतकऱ्याचा सुद्धा या गोष्टीला समर्थन आहे। नक्कीच येणाऱ्या काळात आमदाराला सुद्धा कापू, या ठिकाणी शेतकऱ्याला इशारा देतात। आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत अनिल पाटील कदम पाटील। कालच बुलढाण्याच्या सभेमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी विधान केले की येणाऱ्या काळामध्ये आमदाराला सुद्धा रस्त्यावर कापू। काय परिस्थिती आहे, काय वाटते आपल्याला? विषय असा आहे की ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी आज अतिवृष्टीमध्ये हवालदिल झालेला आहे, ती परिस्थिती अशी निर्माण झाली तर आपण ज्या आमदारा खासदाराला निवडून दिलं त्यांनी कमीत कमी आपण सभागृहात आहोत आणि आपल्या तालुक्यातला शेतकरी हवालदिल आहे त्यांना त्यांचा मावजा मिळाला पाहिजे। हे पद्धत आपल्या स्थानिक आमदारांना आपण ज्याला मतदान केलं त्यांनी मांडायला पाहिजे, ती मांडलेली नाही। म्हणून बच्चूभाऊंनी आज 288 आमदारावर जे शब्द उचलला की 288 आमदारापैकी एकाही आमदारांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्याची अतिवृष्टी झाली, सोयाबीन गेलं, कापूस गेला, परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना दिवाळी करण्याची इच्छा सुद्धा नाही। पाटील, कोटी रुपयाची शेतकऱ्याला या ठिकाणी अनुदान देण्याची व्यक्त केले, काय वाटते? कुठल्या शेतकऱ्याला आजपर्यंत 18,500 रुपये तुम्ही जे अनुदान एका शेतकऱ्यासाठी 1 हेक्टरी जाहीर केलं ते कुणाच्या खात्यात जमा झालं? कुणाच्याच खात्यात जमा झालं नाही। हरामखोर सरकारला लाज वाटायला पाहिजे। याची अवकात नाही भडवीजायची। यायनं तर रस्त्यावर जर आले तर आम्ही रस्त्यावर बच्चूभाऊंना तर कापू म्हणून शब्द दिला। पुढचे जे आदेश येतील त्या आदेशानुसार आम्ही वागणार आहोत। आम्ही शेतकऱ्याच्या समर्थनात आहोत। आशा पटेल यांनी सुद्धा रस्त्यावर उतरले होते। सोयाबीनला हमी भाव द्या, 6,000 द्या। आज परिस्थिती काय आहे? आजही ते मुख्यमंत्री आहेत, किती सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे? त्या भडव्याला गाडूला
जे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलाय की नाही त्याला लाज वाटायला पाहिजे. तुला बोलायचा अधिकार होता त्यावेळेस तुझ्या हातात कारभार नव्हता, आज तुझ्या हातात कारभार आहे. मग लाज वाटते हरामखोरा. तू आम्हाला आमच्या शेतकऱ्याला 6,000 तू बोलला होता, ते 6,000 देणार. आजच्या कंडिशनला केंद्र शासनानं किंवा महाराष्ट्र शासनानं जे केंद्र चालू करायला पाहिजे, ते खरेदी केंद्र, ते अद्यापपर्यंत चालू केलं नाही. या हरामखोराला आमचं आज 2,600 रुपये 2,200 रुपये शेतकरी सोयाबीन विकत आहे दिवाळी निमित्तानं. ज्याचं भेटलं त्याला उत्पन्नच काय हो, एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल, पण त्याच्यावर दिवाळी गाजवावं लागायला लागली. लाज वाटायसारखी गोष्ट आहे. या हरामखोराने येणं सत्तेच्या बाहेर निघाला पाहिजे. आणि सत्तेच्या बाहेर जर हे निघाले तर थोडस काहीतरी फरक पडेल. आणि या सरकारनं सोडून द्या, आमच्या इथल्या आमदारांना शब्द सुद्धा बोलला नाही विधानसभेमध्ये की बाबा आम्ही शेतकऱ्यासाठी लढू म्हणून. हे कळायला पाहिजे. आणि हे जर कळत नसल तर आम्ही याच्या पुढे असा भयानक प्रश्न उचलणार आहे की बच्चूभाऊ जे बोलतील त्या प्रश्नात त्या कार्यक्रमासोबत आम्ही चालणार. कदम आमदार यांचे कार्यकर्ते शेतकरी नेता म्हणतात, कोणी लोकनेता म्हणतात. खरंच शेतकरी नेता आहे का होते? शेतकरी नेते असते तर थोडीशी लाज वाटली असती. आज या शेतकऱ्याची परिस्थिती अशी निर्माण आहे की याच्या घरी खायला सुद्धा नाही. याचं हे सोयाबीन बघा, थोडस याची दाखवा क्लिप, हे क्लिप दाखवा. मग लाज वाटायला पाहिजे. या शेतकऱ्याला येऊन भेटायला पाहिजे शेतकरी नेता आहे तर. हे कळायला नको का? बाबूराव कदमला राहू की कोणी राहू, आपलं म्हणणं नाही. जे रनिंग आमदार आहेत त्यांना कळायला पाहिजे की बा आपल्या मतदारसंघामध्ये कोणाची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. ते का तर त्याच्याजवळ सर्व यंत्रणा आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे, त्याने यायला पाहिजे आणि भेटायला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सहकार्य करायला पाहिजे. आजही आपल्या तसं पाहता सहानुभूतीची लाट आहे तालुक्यात. आज मनुला बुद्रुक येथे एका शेतकऱ्यानं नापिकीच्या कारणास्तव आणि लोकांचं कर्ज द्यायचं होतं म्हणून ते शेतकरी आज आपल्यामधून निघून गेला. पण त्या शेतकऱ्यानं चुकी केली. ते माझ्याकडे जर आला असता तर मी त्याचं पूर्ण काय जे होईल दुनियादारी ते करून आम्ही त्याला सहकार्य केलं असतं. ते आला नाही आपल्याकडे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी जर आपल्याकडे आला असता तर आपण आमदार काय खासदार काय ते किती जरी बलाढ्य जरी असतील तरी आपण त्याला विचारलं असतं. त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायला आपण लावलं असतं. आणि या हरामखोर आमदाराला कळायला पाहिजे त्याच्या झडपी मतदारसंघातला माणूस आहे ते. मग त्यानं तिथं जाऊन बोलायला पाहिजे होतं आणि त्याला समस्या विचारायला पाहिजे होती. हे चूक केली आणि हे शेतकरी नेता कधीच होऊ शकत नाही. हे फक्त लाट आणि निर्माणीमुळे आलेले आहेत. काय लाट निर्माण सोडून द्या. शेतकऱ्याचे जे हित मानते त्याच्या सोबत चला आणि त्याचं सहकार्य करा. उद्या येत्या 28 तारखेला बच्चू भाऊ हे पूर्ण महाराष्ट्राभर फिरलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि शेतकरी ज्या दिवशी आमचा जागा झाला त्या दिवशी आमदाराची अवकात नाही बोलायची आमच्या शेतकऱ्यासमोर. शेतकरी सुखी हे शेतकऱ्याच्या हातानच होणार. पाटील उद्या व्यांग निराधार व शेतमजूर मच्छीमार यांच्यासाठी आंदोलन चालू आहे. काय शेतकरी असाल तर नागपूरला दिसाल. पहिला मुद्दा, शेतकरी असाल तुम्ही तर नागपूरला दिसाल. मला राजकारणाचा विषय बोलायचा नाही. काय शेतकरी असाल तर तुम्ही सर्व शेतकरी नागपूरला दिसाल येत्या 28 तारखेला. हे माझं बोलणं आहे. आणि तुम्ही जर आलात तर आम्ही गांधीगिरी न करू. तुम्ही जर नाही आला तर आम्ही भगतसिंगगिरी न करू आंदोलन. 3,000 कोटी 3200 खरेदी केंद्र चालू नाही. याचा फटका नेमका शेतकऱ्याला कसा बसेल? याचा फटका शासन तुम्हाला देते 2,000 रुपये. किती? 2,000 रुपये मोदीचे PM किसान योजना. काय तर थोडस शेतकऱ्याला सुद्धा ही गोष्ट कळाली पाहिजे की बा आपलं सोयाबीन आपण आज 2,000 विकत आहे. मग शेतकरी जर जागृत झाला, आम्ही हाणू पण आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस शेतकरी ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने शेतकरी येत नाही. त्याच्यामुळे काय होते माहिती आहे की शेतकऱ्याचं नुकसान होते, आमचं नुकसान होत नाही. पण आमचं एक म्हणणं आहे की बा शेतकरी जर जागृत झाला, ते कुठल्याही पक्षात राहू, ते कोण्याही पक्षाला मतदान करू, आम्हाला मतदानाचा सुद्धा
लोभ नाही. पण आमचं म्हणणं एकच आहे की बा आमच्या शेतकऱ्यानं जागृत व्हावं आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बा तुम्ही वाचाल तर वाचाल, एक शब्द बोललाय काय, वाचाल तर वाचाल, तुम्ही वाचायला पाहिजे, सुशिक्षित व्हायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही संघटित व्हाल त्यावेळेस सरकार तुमच्या पुढे झुकल. हो तुम्ही तर सोडून द्या, तुमच्या घरापर्यंत सरकार येईल. हे पद्धत आहे. पण शेतकरी जागा न होऊ देण्याचं कारण एक झालं, निळा दिला एकाकड, हिरवा दिला एकाकड, भगवा दिला एकाकड, पांढरा दिला एकाकड, जातीत ते निर्माण करून टाकली या सरकारनं आणि त्याच्यामुळे शेतकरी एकजूट होत नाही. मग जातीतली तेढ निर्माण जे झालेली आहे त्याला जर एका जागी आणायचं असेल तर आपण एक शेतकरी आहोत आणि आपला कृषी प्रधान देश आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशामध्ये जर करता सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होत असतील. अरे कोरोनामध्ये वाचवलं शेतकऱ्यांनी, थोडीशी शरम वाटायला पाहिजे आराम करायला. पाटील भाजपाचा नारा काय नारा आहे, काय वाटते? मर किसान हे भाजपचा नारा झालेला आहे. मर जवान मर किसान, या भाजपवाल्याला तर जिथं भेटलं तिथं हाणायला पाहिजे, आमची ही इच्छा आहे. नक्कीच हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील. अनेक शेतकऱ्यांनी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी कडाडून टीका या ठिकाणी प्रशासनावर केली. या ठिकाणी अक्षरशः पाहतो की आपले गुडघे इतके पाय या ठिकाणी सोयाबीन या ठिकाणी शेतकऱ्याला मिळेल अशी आशा नाही. येणाऱ्या काळामध्ये रब्बी पिकाची पेरणी होणार आहे, पण या ठिकाणी पिकामध्ये पाणी असल्या शेतकऱ्याने उन्हाळ्यात पेरणी करावं का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. TV24 मराठीसाठी कॅमेरामॅन भगवान कदमसह मारुती काकडे, TV24 मराठी, हातगाव, नांदेड.